आदरणीय कल्पना चौधरी मॅडम, आजचा दिवस हा केवळ आपल्या सेवानिवृत्तीचा नाही, तर आपल्या समर्पण, कर्तव्यनिष्ठा आणि प्रेरणादायी प्रवासाचा गौरव करण्याचा दिवस आहे. आपल्या ज्ञानाने, प्रेमळ स्वभावाने आणि मार्गदर्शनाने असंख्य आयुष्यांना नवी दिशा दिली. आपल्या कार्याचा ठसा कायम आमच्या मनात राहील. आपल्या आयुष्याच्या या नव्या पर्वासाठी उत्तम आरोग्य, आनंद, समाधान आणि भरभरून सुखाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा, कल्पना चौधरी मॅडम. तुमचा हा प्रवास तुम्हाला मोठ्या थाटामाटात साजरा करायचा नव्हता, म्हणून आम्ही ही एक छोटी भेट तुम्हाला द्यायचे ठरवले. तुमच्या या 35 वर्षाच्या प्रवासात तुम्हाला भेटलेले काही खास लोक, तसेच मित्रमंडळी आणि नातेवाईक हे तुमच्या प्रवासात तुमच्या सोबत असून तुम्हाला त्यांनी एक आदर्श शिक्षक तसंच एक आदर्श व्यक्ती म्हणून पाहिले. तर बघूया तुमच्यासाठी त्यांचे काय काय संदेश आहे. आशा करतो की तुम्हाला ही भेट आवडणार. ज्ञानसेवेचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सौ कल्पना प्रभाकर चौधरी आपण दिनांक 30 जून रोजी सेवानिवृत्त होत आहे. आपण चिखलदरा, कविठा, मल्हारा येथे उत्कृष्ट शिक्षिकेचे कार्य केल्याबद्दल शासनाचा आपल्याला आदर्श शिक्षिका हा पुरस्कार मिळालेला आहे. आपणास मी व माझ्या कुटुंबाकडून सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी तू कष्ट केले अपार. आता वेळ म्हणते थांबा आणि करा थोडा आराम. आपणास सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा. मी आपण आपला पुढील प्रवास सुखमय व आनंदमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पण आम्ही तुझी मोठी ताई, तुझ्या जीवन प्रवासाबद्दल काय बोलायचे. घर, परिवार, मुले, शाळा हे सर्व करताना तुझी तारेवरची कसरत व्हायची. सर्वांचे मने सांभाळून, माझी शाळा, माझी मुले सांभाळून तू ज्ञानदानाचे कार्य जिव्हाळ्याने केले. कधीच कमी पडली नाही, याचा आम्हाला तुझा फार अभिमान वाटतो. देवाने तर तुझ्या घडवायच्याच वेळी जमणार नाही हा शब्दच फोडून टाकला होता. त्यामुळे तुला सर्वच काही जमले. जिद्द, चिकाटी ही तर होतीच तुझ्यामध्ये. डिग्री, कविता करताना तुझी लेखणी कधीच थांबली नाही आणि थांबणारही नाही. असो, रिटायरमेंट ही वयानुसार घ्यायचेच असते, तरी तुला रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी सौ कल्याणी राहुल चौधरी आणि आज आपण इथे जाणून घेणार आहोत आमच्या चौधरी कुटुंबातील एक आगळंवेगळं, कर्तृत्ववान आणि जबाबदार व्यक्तिमत्व म्हणजेच आमच्या काकू आदरणीय सौ कल्पना चौधरी मॅडम. जीवन जगत असताना आपल्याला बऱ्याच अडचणी येत असतात, पण त्या अडचणींवर मात करून जीवनाचा प्रवास कसा सुखकर करायचा हे काकूंनी मला त्यांच्या अनुभवातून शिकवलं. काकू तर माझ्यासाठी नेहमीच माझ्या मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान राहिले आहेत. घर सांभाळून नोकरी करणं ही काही सोपी गोष्ट नाही, पण नोकरी सोबतच एक मुलगी, एक पत्नी, सून, आई, सासू आणि आता तर आजी या सर्व भूमिका काकूने अत्यंत उत्कृष्टरित्या आणि जबाबदारीने पार पाडल्या आहेत. नाही म्हणणे हा आमच्या काकूचा स्वभावच नाही. जीवन जगत असताना जीवनातील प्रत्येक गोष्टींचा आनंद कसा घ्यायचा हे काकूंकडूनच शिकावं. आमच्या घरातील एक ऑलराऊंडर व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या काकू. कुठलंही क्षेत्र असो, आमच्या काकू पुढेच. मग ते गायन असो, डान्स असो, लेखन असो, कुठलंही. आमच्या काकू तर एक उत्तम कवयित्री सुद्धा आहे आणि त्यांचा एक कविता संग्रह सुद्धा प्रकाशित आहे, तो म्हणजेच आजीचा छकुला. आयुष्याच्या प्रत्येक प्रवासाला एक सुंदर असं वळण असतं आणि अशाच एका प्रवासाचा गौरव करण्यासाठी आज आपण येथे एकत्र जमलेलो आहोत. जिल्हा परिषद शाळा मल्हारा येथे शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या आमच्या काकू आदरणीय सौ कल्पना चौधरी मॅडम यांच्या सेवानिवृत्तीचा हा विशेष क्षण. शिक्षक हा विद्यार्थ्यांना केवळ ज्ञान देणारा नसतो, तर तो त्यांच्या जीवनाला दिशा देणारा एक दीपस्तंभ असतो. आमच्या काकूंनी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानच दिले नाही, तर त्यांच्यावर चांगले संस्कार सुद्धा केले आणि त्यांना चांगली शिस्त सुद्धा लावली. त्यांनी नुसतं विद्यार्थीच घडवले नाहीत,
तर सुसंस्कृत आणि जबाबदार नागरिक सुद्धा घडवले आहेत. सहकाऱ्यांसाठी तर त्या नेहमीच मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान राहिल्या आहेत, पण विद्यार्थ्यांसाठी सुद्धा त्या मायेची सावली बनून राहिल्या. आज आपण सेवेतून निवृत्त होत असताना नवीन आयुष्यामध्ये वाटचाल करीत आहात. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला नेहमीच उत्तम आरोग्य, सुख, शांती आणि समाधान लाभो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. तुम्ही आमच्यावर जे संस्कार केले आणि आपल्या आठवणींचा अमूल्य ठेवा आम्ही आमच्या हृदयांमध्ये असाच साठवून ठेवणार. त्यासाठी तुमचे मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद. परत एकदा तुम्हाला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅलो काकू, मी माझ्या लहानपणापासून धावपळ करणारीच काकू पाहिली आहे. काकूंनी घर आणि जॉब खूप छान मॅनेज केलं आहे. म्हणजे हे सगळं पॅरलली मॅनेज करत असताना काकूंचा स्टडी चालूच. काकूंना ही डिग्री करायची आहे, काकूंना ती एक्झाम द्यायची आहे, म्हणजे काकूंचं काहीतरी कंटिन्युअस चालू. काकूंना पोएम्स लिहायचे आहे, काकू एक उत्तम कवयित्रीसुद्धा आहे, काकूच्या बुक्ससुद्धा पब्लिश झाल्या आहे. म्हणजे मी माझ्या होल लाईफमध्ये पाहिलेली वन ऑफ दी मोस्ट हार्डवर्किंग लेडी म्हणजे माझ्या काकू आहे. काकूंकडे बघून असं वाटतं की देवानी काकूंच्या पायाला चाकं लावून पाठवलं आहे आणि फायनली त्या चाकांना आता आराम द्यायची वेळ आलेली आहे. म्हणून यापुढे काकू आराम करा, आनंदी राहा, एन्जॉय करा आणि या धावपळीत जे काय तुमचं सुटलं असेल ते आत्ता पूर्ण करा. तुम्हाला माझ्याकडून रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा. सेवानिवृत्तीच्या खूप सगळ्या शुभेच्छा मावशी तुला. सगळ्यात आधी मला एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे की मला मावशीमधला तो गुण खूप आवडते. ती कितीही बिझी असो ती त्याच्यातला सुद्धा क्षण आपल्यासाठी काढते. तेवढा टाईम ती आपल्यासाठी मॅनेज करते. ती नाही, तिला जर ते गोष्ट करायची असली तर ती करतेच. आणि हा गुण मला तुझ्यातला खूप आवडते आणि तो मला माझ्यामध्ये इन्व्हॉल्व करायचा आहे. इनफॅक्ट मी ट्रायसुद्धा करत आहे तसं प्रत्येक क्षणाला वागण्याचं. पण असतं ज्याचा गुण म्हणजे स्वतः दुसऱ्याचा गुण आपण चोरू नाही शकत, तशातली ती कंडिशन आहे. म्हणजे खूप बेस्ट आहे. एवढ्या व्यापातसुद्धा आपल्या लोकांसाठी म्हणा, आपल्यासाठी म्हणा टाईम काढणे खूप महत्त्वाचे आहे, जे तुझ्याकडून शिकण्यासारखे आहे. तर युअर बेस्ट. जशी तू आदर्श शिक्षिका आहे तसेच एक आदर्श व्यक्तिमत्वसुद्धा आहे की नाही, हे असं नाही, असं असायला पाहिजे. ह्या गोष्टीची आहे. तुझं आयुष्य नेहमी सुखी, समाधानी, सुखसमृद्धीचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना राहील. तसेच पुढील आयुष्याकरता खूप सगळ्या शुभेच्छा. जे तुला शांततेनं करायचं असेल ते कर. तुझ्या आवडीनिवडी जोपास. तुझं जे राहिलेलं आहे क्षण, तुला जे जगायचे होते ते जग. आणि बेस्ट ऑफ लक पुढच्या आयुष्यासाठी. बाय. तू माझ्यासाठी केवळ एक मोठी बहीण नसून एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. कामाच्या दगदगीतून मिळालेला हा निवांतपणाचा काळ तुला उत्तम आरोग्य आणि अथांग आनंद दे. विश यू हॅपी रिटायरमेंट लाईफ. ताई, तुला निवृत्तीबद्दल अभिनंदन. निवृत्ती हे आयुष्यातील शेवट नसून ते या नवीन पर्वाची सुरुवात आहे. या नवीन पर्वात तुला भरपूर सुख, आनंद आणि आरोग्य, उत्तम आरोग्य लाभो हीच सदिच्छा. सगळ्यात आधी मावशी, तुला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. आतापर्यंत तू तुझ्या स्टुडंट्सला म्हणत आली की पुढे जा, मोठे व्हा. पण आज तुला तुझं आयुष्य सांगते, कोकाटे मॅडम, थोडं विश्रांती घ्या, थोडं स्वतःसाठी जगून घ्या. आतापर्यंत तर सेवा दिलीच आहे, पण आता स्वतःसाठी सेवा करून घ्या. म्हणून आता हे आयुष्य म्हणजेच रिटायरमेंटचं जे आता पुढचं आयुष्य राहील तुझं, ते तुला सुखकर जावो, आनंदी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. सेवानिवृत्तीच्या तुला खूप खूप शुभेच्छा. हॅलो, नमस्कार. मी लता धायगोडे, पुण्याहून. सर्वप्रथम मी कल्पना चौधरी मॅडम यांना सेवानिवृत्त झाल्याबद्दल माझ्या आणि माझ्या परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन. तसं पाहायला गेलं तर त्यांची आणि माझी ओळख
रत्नागिरी या ठिकाणी झाली. त्यांना भेटून बिलकुल असं नवीन काहीच वाटलं नाही. त्यांचा स्वभाव एकदम प्रेमळ, एक सर्वांना सांभाळून घेणारा आणि सर्वांशी प्रेमाने राहणं वागणं हे शिकवणारा त्यांचा हे विशेष मला पाहायला भेटलं. आम्ही सर्वजण तिथं गेल्यानंतर सर्वजण गणपतीपुळे आणि संगमेश्वर या ठिकाणी फिरण्यासाठी गेलो. तिथं खूप काही मजा केली. त्यांनी मला बहिणीसारखं प्रेम दिलं. हे माझ्यासाठी एक नवीनच होतं असं, कारण कुठं पाहायला असं भेटत नाही. एवढी माणुसकी, एवढं सर्वांना प्रेम देणं, प्रेमाने सांभाळून घेणं, खरोखर त्यांचं किती कौतुक करावं हे कमीच आहे. मी त्यांच्याबद्दल काय बोलणार आहे, त्या खूप माझ्यापेक्षा, तसं पाहिलं तर त्यांच्याकडे खूप काही ज्ञानाचा भंडार आहे, शिकवण खूप काही आहे. मुलांचं जीवन घडवत होत्या आणि त्यांच्या हातून खूप काही सर्वांचं जीवन खूप चांगलं घडलेलं आहे. त्यानंतर तसंच मला पुन्हा एकदा त्यांच्या घरी अमरावती या ठिकाणी जाण्याचा योग आला. त्या घरी गेल्यानंतरसुद्धा मला तिथं खूप काही नवीन असं शिकायला भेटलं. कारण परिवार म्हटलं तर परिवारामध्ये खूप काही असतं, परंतु त्यांची ही शिकवण बाहेर जशी आहे तशी घरातसुद्धा आहे. एवढं सर्वजण एक दुसऱ्याचं आदर सत्कार करून प्रेमाने मित्रमैत्रिणीसारखं मौज मस्ती करत हे पाहून तर एकदम आश्चर्यच वाटलं. खरोखर त्यांचं किती कौतुक करावं हे कमीच आहे, की आम्हाला म्हणजे मला खूप चांगली शिकवण भेटले आणि ते पाहून खूप आनंद झाला. तसेच त्यांचे हे जे सेवानिवृत्त झाल्याबद्दल परत एकदा मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांचं पुढील जीवन, पुढील आयुष्य सुख समृद्धीचं आणि आनंदाचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुमची छोटी बहीण लता धायगुडे. हॅलो एव्हरीवन. सगळ्यात पहिले तर हे जे सरप्राईज प्लॅन केलं आहे खूपच सुंदर आहे आणि मी कोकाटे मॅडम यांची 5 ते 7ची विद्यार्थिनी. आम्ही चिखलदऱ्याला असताना त्या आमच्या शेजारी, मी त्यांना शाळेत मॅडम पण तशी काकू म्हणायचे. आणि लहानपणापासून जे काही त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, त्यांच्या मार्गदर्शनामुळे जे काही आम्ही आजपर्यंत इथपर्यंत पोहोचू शकलो आहे त्याबद्दल खरं तर त्यांचे फार आभार. आभार हा शब्द ही फार छोटा पडेल. आभार कोणत्याच शिक्षकाचे आभार तर मानले जाऊच शकत नाही. त्याच्या कारणाने माझ्याकडून त्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा आणि पुढचा प्रवास त्यांचा असाच सुंदर आणि आरोग्यदायी जावो हीच माझी इच्छा. आणि एक स्टुडंट म्हणून मॅम नेहमीच हेल्दी असाव्यात आणि अशाच आम्हाला नवीन गोष्टी शिकवत राहाव्यात हीच इच्छा. थँक्यू. हाय मॅडम. आज दिवस आनंदाचा आहे तर थोडा दुःखाचाही. प्रदीर्घ सेवेनंतर आज तुम्ही निवृत्तीच्या नवीन पर्वात प्रवेश करत आहे. या सेवेमध्ये तुमची कर्तव्यनिष्ठता, प्रामाणिकपणा आणि प्रेमळ स्वभावाने तुम्ही ज्या ज्या शाळेत गेल्या त्या प्रत्येक सहकाऱ्यांच्या मनात एक वेगळी जागा तुम्ही निर्माण केली आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही आणि मी, मला वाटते चिखलदऱ्यात आपण दोघीजणी 6 वर्ष सोबत होतो. नंतर तुम्ही जेव्हा गुडगावला आल्या त्यानंतर 2 वर्ष आपण सोबत होतो. अशा एकूण 8 वर्षात आपण सोबत काम केले आहे. या कामाच्या ठिकाणी तुम्ही मला दिलेली साथ आणि मला दिलेली संधी, अडचणीत माझ्यासोबत ज्या तुम्ही उभ्या राहिल्या, ह्या सर्व आठवणी जेव्हा आपण एकत्र बसायचो, आपल्या रंगलेल्या गोष्टी, हे सर्व काही मला प्रदीर्घ आठवणीत राहील. मी त्या गोष्टी कधी विसरूच शकणार नाही. एवढंच नव्हे, आपण कामाच्या ठिकाणी एकत्र आलो तर कौटुंबिकसुद्धा आपले संबंध खूप जवळचे आहेत. मी चौधरी सरांना हक्कानी भाऊजी म्हणते आणि प्रतीक पनूसुद्धा मला मावशी म्हणतात. हे असे प्रेमाचे संबंध जवळजवळ आपण 28 वर्षापासून जपत आहोत. भाऊजी तर कदाचित तुमच्यापेक्षाही माझी जास्त काळजी घेतात आणि मी पाहते भाऊजींचं तुमच्याबद्दलचं प्रेम. प्रत्येक वेळ ते तुम्हाला साथ देतात. तुमच्या
जे काही तुम्ही जे काही तुमची इच्छा आहे त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात. असेच भाऊजी मला नेहमी भेटो आणि तुमच्याकडनं किंवा तुमची एक मैत्रीण म्हणून मी भाऊजींचं सर्वप्रथम मनापासून खूप खूप आभार मानते, धन्यवाद देते. भाऊजी, माझ्या मैत्रिणीची अशीच काळजी पुढेही घ्या. आता निवृत्ती म्हणजे थांबणे नाही, तर जीवनाला अजून एक संधी आहे. जीवन जगण्याची एक नवीन दृष्टी तुम्हाला या काळामध्ये भेटणार आहे. मला माहीत आहे तुम्हाला फिरायला खूप आवडतं, रांगोळी काढायला आवडतं, पाककलाकृती करायला तुम्हाला आवडते, बागकाम करायला तुम्हाला आवडतं. तुम्हाला काय आवडत नाही? तुम्हाला सर्व काही आवडतं. प्रत्येक गोष्टीची तुम्हाला आवड आहे आणि ह्या सर्व छंद, आवड तुम्ही जोपासा. अविराजच्या बाललीलेमध्ये तुम्ही रममाण व्हा, आनंद घ्या. आणि आता तुमच्याजवळ भरपूर वेळ आहे, तर आता आपण दोघी भरपूर वेळ गोष्टी करू शकतो आणि गप्पांच्या आपल्या दोन्हीत रंगू शकतो. एक लहान बहीण म्हणून तुम्ही मला जी साथ दिली आहे, जे मला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्या पुढील आयुष्यासाठी मी देवाजवळ ही एकच प्रार्थना करते की तुमचं पुढील आयुष्य हे आरोग्यमय असो, तुम्हाला येणाऱ्या पुढच्या जीवनात कधीच कोणतंच संकट येऊ नये आणि अशाच हसत खेळत राहा, खूप गप्पा करा, मजेत राहा. माझ्या प्रिय आणि आदरणीय कल्पना मॅडम, सर्वप्रथम तुम्हाला माझ्याकडून सेवापूर्तीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आज मला तुमच्याबद्दल काहीतरी बोलण्याची संधी मिळाली, यातच खूप काही आहे. आपल्या आयुष्यात अशा बऱ्याच व्यक्ती येत असतात की ज्यांच्याजवळ आपण मन मोकळेपणानं भावना व्यक्त करू शकतो. त्या व्यक्तींपैकीच तुम्ही एक की ज्यांच्याजवळ मला मनातलं बोलताना कुठल्याही प्रकारचा विचार करावा लागला नाही. कोणतीही मनात आलेला विचार पटकन तुमच्यापाशी बोलून दाखवून मी मोकळी होत होती. असेच आपण बरेचसे जे काही क्षण एकत्र घालवले ते आजही माझ्या मनात जसेच्या तसे जपून ठेवलेले आहे. तुमच्या रूपात मला एक मैत्रीण, एक सहकारी, मोठी बहीण आणि एक अतिशय जीव लावणारी एक जिव्हाळ्याची व्यक्ती मिळाली. आपण जेव्हा सोबत एकत्र काम केलं त्यावेळेस आपलं फिरणं, छोट्या छोट्या आनंदाचे क्षण आणि आपण शाळेच्या पायरीवर बसून केलेल्या आपल्या सगळ्या गोष्टी, हे सर्व काही जसंच्या तसं मला अजूनही आठवते आणि हे ते दिवस मी तुमच्यासोबतचे खूप मिस करते. तुमचा जेवढा काही आधार मला तुम्ही सोबत असताना लागायचा तेवढा आधार मला पूर्ण नोकरीतही कोणाचाच लागला नाही. पण आज जर अडीअडचणीत जर केव्हा तुमची आठवण आली किंवा मला अडचण आली तर त्यावेळेस मला तुम्ही आठवता पहिल्यांदा, की जेणेकरून मी हे मॅडमजवळ मी ही गोष्ट आज बोलून दाखवली असती तर माझं मन हलकं झालं असतं. 2-3 वर्षापूर्वी जेव्हा माझ्या VRS नंतर आपण भेटलो त्यावेळेस तुम्ही जेव्हा मला जवळ घेतलं आणि तुमच्या डोळ्यातले जे अश्रू पाहिले त्यातूनच माझ्याविषयीचं तुमचं प्रेम, तुमचा जिव्हाळा व्यक्त झाला. मी स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण तुमच्या डोळ्यातले ते अश्रू जेव्हा पाहिले त्यावेळेस मात्र मला कोणीतरी आपलं आहे याची खूप मनापासून जाणीव झाली. आता तुमच्या सेवापूर्तीचा म्हणजे हा जो काही नवीन प्रवासाचा टप्पा सुरू होणार आहे हा एक भावूक क्षण आहे. पण तरीही या भावूक यासाठी कारण एवढे वर्ष केलेलं काम, विद्यार्थ्यांसोबत घालवलेला वेळ, सहकाऱ्यांसोबत घालवलेला वेळ, ह्या सर्व गोष्टी भावूक करणाऱ्याच असतात. पण तरीही यापुढे जो काही प्रवासाचा टप्पा सुरू होणार आहे त्यातही तुमचा जो स्वभाव आहे सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारा, आनंद देणारा, त्यामुळं तुमचा पुढचाही प्रवास याच प्रकारे आनंदी होईल याची मला खात्री आहे. तुम्हाला माझ्याकडून सेवापूर्तीच्या पुन्हा खूप खूप शुभेच्छा. तुमचे पुढील आयुष्य निरोगी राहो, उदंड आयुष्य मिळो. तुमच्या आयुष्यात प्रत्येक वाटेवर आनंद आणि आनंदच येवो एवढी सदिच्छा व्यक्त करते आणि मी आणि माझ्या परिवारातर्फे पुन्हा तुम्हाला सेवापूर्तीच्या शुभेच्छा देते. तुमची सुवर्णा. कल्पनाताई चौधरी यांचा 30 तारखेला जे रिटायरमेंटचा कालावधी आहे शासनाने ठरवून दिलेल्याप्रमाणे
माननीय चौधरी मॅडम आणि माझा शैक्षणिक प्रवास आज जवळपास 8.5 वर्षापासून सुरू आहे. माननीय चौधरी मॅडम हे अतिशय उपक्रमशील आदर्श अशा शिक्षिका आहे. त्यांना जिल्हा परिषद अमरावतीकडून आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आणि आम्हाला अतिशय आनंद झाला. आणि विद्यार्थ्यांकरिता मॅडमने विविध शैक्षणिक उपक्रमसुद्धा राबवले. त्यांनी आणि मी सोबत या 8 वर्षाच्या कालावधीमध्ये बरेचसे नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबविले आणि त्यांचं फलित विद्यार्थ्यांमध्ये आम्हाला दिसलं. त्या एक मार्गदर्शिका म्हणूनसुद्धा मला लाभल्या. वेळेप्रसंगी मी त्यांच्याकडून मार्गदर्शनसुद्धा घेत होतो आणि अतिशय संयमी आणि आखीव असं शैक्षणिक कार्य असणाऱ्या माननीय चौधरी मॅडम यांचं पुढील आयुष्य अतिशय आरोग्यमय, उत्तम आणि चांगल्या पद्धतीनं जावं अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आज जरी मॅडम रिटायर होत असेल तरीसुद्धा त्यांची जी शैक्षणिकदृष्ट्या जाणीव आहे, जी धरी आहे, ती कधीच कोणी भरून काढू शकत नाही. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आदरणीय सौ कल्पना चौधरी मॅडम, आपण 30 जूनला सेवानिवृत्त होत आहे. त्यानिमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. सेवानिवृत्तीनंतरचे तुमचे पुढील भावी आयुष्य चांगले आनंदात सुखात जावं, तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो, मी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. पुन्हा तुम्हाला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. काल मी फोन पाहिला, प्रतीक आणि पनूचं मेसेज दिसला की कल्पनाची रिटायरमेंट आहे आणि तिच्याबद्दल आपले मत मांडायचे आहेत. आता कल्पनाबद्दल बोलायचं म्हणजे कल्पना माझी मैत्रीण आहे, सखी आहे की लहान बहीण आहे हे मला सांगता येणार नाही, पण आमचं नातं खूप अतूट आहे. कारण ती आणि मी चिखलदऱ्यात बरेच वर्ष राहिलो. ती नेहमीच माझ्याशी लहान बहिणीसारखी राहिली, कारण तिचा स्वभावच असा आहे की ती सगळ्यांना आपलंसं करून घेते आणि तिच्या स्वभावात आणि माझ्या स्वभावात बरंचसं साम्य आहे. त्याच्यामुळे तिचं आणि माझं खूप पटलं आणि तिचे मुलं पनू आणि पत्या मला मावशी म्हणायचा आणि मी मोठी असल्यामुळे मोठी मावशीचं कर्तव्य पूर्ण निभावत होती. कारण कल्पनाने त्यांना मारलं, रागवलं की लगेच माझ्याकडे कंप्लेंट यायची आणि मी तिला रागवायची. त्याच्यामुळे मुलांना माहीत झालं होतं की बाबा आईने काही केलं की मावशी लगेच आपल्या आईला रागवते आणि आई ही मावशीचं नक्कीच ऐकते. तसंच चौधरी सरांनाही वाटत होतं की बा तिची तब्येत मध्ये थोडं लो BP व्हायचं. सरांनाही वाटायचं की बा ही काळजी करते छोट्या छोट्या गोष्टीची. तर ते मला सांगायचे की ही विनाकारण कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेते. मग मी तिला समजून सांगायची, रागवायची. पण कल्पनाच्या स्वभावात एक होतं की तिने कधीच मला असं उलटून म्हटलं नाही की ताई असं नाही, की ताई तसं नाही, ऐकून घेत होती. तिचा हा स्वभाव असल्यामुळे माझाही खूप जीव लागला. जशा आम्ही 3 बहिणी आहे तसंच मी तिला माझी 4थी बहीण समजते आणि हे आमचं नातं आयुष्यभर असंच टिकून राहणार आहे. बहुधा तिचे आणि माझे विचारही सारखेच आहे, कारण ती सगळ्यांशी वागताना खूप म्हणजे मायेनी प्रेमाने वागते आणि लोक जुळवून ठेवते. तसंच स्वभावात मेहनतीपणा आहे. शाळेत शिकवताना तिने घेतलेली मेहनत मला माहीत आहे. तसंच पोरांवर घेतलेली मेहनत माझ्या लक्षात आहे. स्वतः आपण कुठे कमी पडलो नाही असं वाटायला नको म्हणून तिने तिच्या मुलीला इथे ॲडमिशन मिळाली नाही तर रशियात डॉक्टर केलं की बाबा पनूला वाटू नये की बाबा आपण डॉक्टर झालो नाही किंवा काही. अशी तिची वृत्ती. स्वतः नाही तर असं नाही की नाही बाबा तिने तिच्या मुलीला डॉक्टर केलंच. दोन्ही पोरांना तिने सक्षम केलं. आणि माझी जी जीवनाबद्दलची कल्पना आहे त्याच्यावर मी एक कविता केली आहे. त्या कवितेत कल्पनाचं व्यक्तिमत्व अगदी फिट होतं. तर ती कविता मी स्वतः केलेली आहे.
तर मी ती कविता वाचते, वाचणे म्हणजे म्हणते मी, आठवते तशी. मी पाहिला सूर्य जाताना असताला, मी पाहिला सूर्य जाताना असताला, त्याचे मोहक्रूप मोहून गेले मनाला. त्याचा तो लाल चुटूक रंग रोमांचित करून गेला अंग अंग. मनी उठले भावनांचे तरंग. खरंच सूर्यासारखेच जाताना असताला, मलाही मोहून जाता येईल का समजताला. हे शक्य झाले तरच अर्थ जगण्याला, अर्थ जगण्याला. या पद्धतीने मी जगते आहे आणि ती जगते आहे. त्याच्यामुळंच कदाचित आमच्या दोघींचं जास्त पटत आहे असं वाटते. कल्पना, रिटायरमेंट म्हणजे काही सगळ्या गोष्टीतून रिटायर व्हायचं नसते. उलट सूर्य जसा रात्री अस्ताला जाऊन सकाळी पुन्हा उगवतो तसंच तुलाही करायचं आहे. तू जरी रिटायर तुझ्या पेशातून झाली तरी तुला उमेदीने जगायचं आहे आणि अजून काहीतरी नवीन कर. एवढ्या या नवीन काही कार्यासाठी माझ्याकडून तुला खूप शुभेच्छा आणि रिटायरमेंट लाईफ जे आहे तू अतिउत्तम जगावं अशा शुभेच्छा. माझ्या पोरांची इच्छा होती म्हणून मी आज महाबळेश्वरला आहे, पण मी 2 वेळा मेसेज पाहिला आणि तिथून तुझ्यासाठी व्हिडिओ करून पाठवत आहे. सॉरी फॉर लेट. हॅपी रिटायरमेंट. जिंनी ऐसे द्यावे धडे, आपला आदर्श ठेवून पुढे. विद्यार्थी तयार होता चौकडे, राष्ट्र होईल तेजस्वी. या राष्ट्रसंतांच्या उक्तीप्रमाणे कार्य करणाऱ्या आदरणीय कोकाटे मॅडम यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास त्या विद्यार्थीप्रिय, उपक्रमशील आणि उत्साही शिक्षिका म्हणून ख्यात आहेत. त्यांनी आपल्या कार्याचा ठसा निव्वळ शाळेमध्येच किंवा ज्ञानदानाच्या कार्यामध्येच नाही, तर त्यांनी आपल्या घर, परिवार आणि समाजाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी आपला लौकिक मिळवलेला आहे. त्यांच्याबद्दल काही आठवणींबद्दल जर बोलायचं झाल्यास आम्ही त्यांच्या आदरातिथ्याचा मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करेन की त्यांच्या घरी आलेला प्रत्येक पाहुणा असो त्याचं आदरातिथ्य त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. हे त्यांनी आयुष्यभर जपलेलं आहे. मी सुद्धा किंवा आमचे मुलं यांनीसुद्धा त्यांच्या आदरातिथ्याचा आनंद घेतलेला आहे. मी त्यांच्या हातची पुरणपोळी म्हणा, भजी म्हणा किंवा नाश्ता याचा आनंद आम्ही नेहमीच घेतलेला आहे. त्यांच्या कार्याचा ठसा त्या प्रत्येकच ठिकाणी उमटवतील. यानंतरसुद्धा पुढील आयुष्य त्यांचं सुखी, समाधानी आणि भरभराटीचं जावो हीच आजच्या या सेवानिवृत्तीच्या दिनानिमित्त त्यांना आमच्या पासपोर्ट परिवाराकडून शुभेच्छा. आदरणीय सौ कल्पनाताई, आपल्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने आपल्या कार्याला आणि व्यक्तिमत्वाला मनपूर्वक अभिवादन करत 2 शब्द व्यक्त करू इच्छिते. माझी जिवलग मैत्रीण, नव्हे मोठी बहीण म्हणून मला तुमचा सहवास लाभला हे माझे भाग्यच आहे. घर आणि नोकरी यांचा सुंदर समतोल कसा साधायचा हे मी तुमच्याकडून शिकले. तुमचे सुंदर आणि मोत्यासारखे अक्षर पाहून नेहमीच कौतुक वाटायचे. तुमची मृदूवाणी, सोज्वळ स्वभाव आणि प्रेमळ वागणूक यामुळे तुम्ही सर्वांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले. कुटुंबातही प्रेम, जिव्हाळा आणि संस्कारांची सुंदर वीण विणली. आदरणीय बापूसाहेब यांनी प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला दिलेली खंबीर साथ आणि परस्परातील समजूतदारपणा हा अनेकांसाठी आदर्श आहे. शाळेत विद्यार्थ्यांप्रती असलेले तुमचे प्रेम, आत्मीयता आणि त्यांना वेळेवर मनापासून दिलेले शिक्षण हे केवळ कर्तव्य म्हणून नव्हे तर सेवाभावाने केलेली सेवाच आहे. तुमच्या संस्कारांची साक्ष तुमची मुलं देतात. प्रतीकसारखा गुणी मुलगा आणि MBBS डॉक्टर म्हणून यशस्वी झालेली प्रणाली ही तुमच्या कष्टाची आणि मूल्याचीच फळे आहेत. सुनेशी तुम्ही जपलेले प्रेमळ नाते हे तुमच्या मोठ्या मनाचे प्रतीक आहे आणि तुमचा लाडका नातू धनराज तर तुमच्या मायेचा आणि प्रेमाचा जिवंत ठेवा आहे. अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवून जाती या भावनेप्रमाणे आपल्या सहवासाच्या आठवणी माझ्या मनात सदैव जिवंत राहतील. आपल्या पुढील आयुष्यात उत्तम आरोग्य, आनंद, समाधान आणि कुटुंबियांचा सहवास लाभो हीच सदिच्छा. सेवानिवृत्तीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. धन्यवाद. हाय आदरणीय कोकाटे मॅडम, आपण येत्या 30 तारखेला रिटायर होणार आहे असे समजले आणि या तुमच्या प्रवासाविषयी नक्कीच काहीतरी बोलावं असं मला वाटलं.
हा जो तुमचा 30 ते 35 वर्षाचा नोकरीचा कालावधी आहे, हा खरंच एक व्याख्यानाजोगा आणि एक संघर्षमय असा कालावधी आहे असं मला वाटते. तुम्ही ज्या प्रकारे एका कठीण परिस्थितीत चिखलदऱ्यामध्ये नोकरी केली, ती मी स्वतः तुम्ही क्वार्टरवर असताना पाहिलेलं आहे. शून्यातून विश्वनिर्मिती कशी करावं हे मी तुमच्याकडून शिकलं आहे. खूप साऱ्या सोयी नसताना, काही नसताना तुम्ही क्वार्टरमध्ये अतिशय खडतर असे दिवस काढले. आज जरी सगळ्या गोष्टी व्यवस्थित असल्या तरी ते सर्व काही तयार करण्यासाठी तुमची खूप मोठी तपस्या त्यामागे आहे असं मला वाटते. एका शिक्षकाच्या नोकरीत काय तर लोकांना खूप वाटत असेल की खूप काही पैसे कमावते, हे करते, पण तसं काही नसते. एक घर आणि एक मुलं उभं करता करता त्याचं पूर्ण जीवन आणि नोकरी चालली जाते. तुम्ही तुमच्या मुलांची स्वप्न, त्यांची स्वप्नही आपली समजून प्रत्येक स्वप्न त्यांचं पूर्ण केलं आहे. मुलांना उभं केलं आहे, त्यांना चांगले संस्कार दिले आहेत. तुमच्याजवळ जी चांगल्या गोष्टीची, चांगल्या गुणांची शिदोरी आहे ती नेहमी घेण्यासारखीच आहे. तुमच्यातला नीटनेटकेपणा, तुमच्यातला एक खरा प्रामाणिक शिक्षक, तुमचा वक्तशीरपणा, तुमचं विद्यार्थ्याप्रतीची तळमळ, त्यांच्याविषयी, गरीब विद्यार्थ्याविषयी असलेला तुमचा दृष्टिकोन आणि प्रामाणिकपणे काम करणं किती महत्त्वाचं असते किंवा तीच आपली खरी पुंजी असते हे मी तुमच्याकडून शिकले. खास करून तुमचा जो गुण आहे तो मला एक खूप आवडला की तो म्हणजे तुम्ही कधी पण कोणत्याही गोष्टीची, पैशांची म्हणा, याची, अन्नाची म्हणा, कशाची पण म्हणा, कधी उधळपट्टी केलेली नाही आहे. मला आठवते की मोठ्यामध्ये असताना मला आठवते की तुम्ही कधीच अशी एक पोळी पण कधी वाया घालवली नसेल किंवा फेकली नसेल. आजकालच्या या जगामध्ये सगळं काही असल्यावर लोकांना अन्नाची म्हणा, कोणत्याही गोष्टीची म्हणा कदर वाटत नाही, पण प्रत्येक गोष्ट कशी जपून आणि योग्य वापर करावा हे मला तुमच्याकडून समजलं. मी विसरू नाही शकत की छोटे छोटे डबे तुम्ही रांगोळीच्या याच्या पूर्ण म्हणजे जमा करून ठेवणं, म्हणजे शून्यातून विश्वनिर्मिती आणि कोणतीच गोष्ट जुनी होत नाही, त्याचा रियूज कसा करायचा हे मी तुमच्याकडून शिकवलं. एक विज्ञान शिक्षक म्हणून तुम्ही आता आज रिटायर होत आहे, तेवढाच एक चांगला विज्ञान शिक्षक तुमच्यात लपलेला आहे. तुमची सौंदर्य दृष्टी प्रत्येक गोष्टीविषयी व्याख्यानाजोगी आहे. तुमच्यामध्ये नवीन कल्पकता आहे आणि असे खूप सारे गुण तुमच्यामध्ये आहे. आज तुम्ही या प्रवास एवढा पूर्ण केला, त्यामागे फॅमिलीचा, तुमच्या मिस्टरांचा, आमच्या बापूचा खूप मोठा सपोर्ट आहे हे मी स्वतः पाहिलेला आहे. आणि तुमचं पुढील जीवन असंच हसत खेळत जावं, आनंदात जावं हीच माझी इच्छा राहील. तुम्ही दोघांनी पण ज्या कठीण परिस्थितीतून हे सगळं काही उभं केलेलं आहे, तर तुमची मुलं पण यानंतर असाच भक्कम सपोर्ट आणि आधार तुमचा बनतील आणि याहीपेक्षा नवीन अजून काही करतील असं मला नक्कीच वाटते. कारण तुम्ही दिलेली योग्य शिकवण त्यांना कधीच वाया जाणार नाही. आज तुम्ही जो प्रवास हा घालवलेला आहे, त्या प्रवासामागे तुमची खूप काही तपस्या आहे एवढं मी नक्कीच पाहू शकते. तुमच्याकडून एक घेण्यासारखं आहे की तुम्ही कधीच कुणावर भांडली असेल, ओरडली असेल मला आठवत नाही. एक चांगली मैत्रीण, एक चांगली बहीण तुमच्यात मला नेहमी दिसली. बाकी अजून तर खूप काही बोलण्यासारखं आहे, पण सध्या तरी एवढंच. तुमच्या सेवानिवृत्तीला माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. नमस्ते, मी मेघा नांगरे पाटील पुण्यावरून. मी कल्पनाताईंना सेवानिवृत्त झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा देते. आणि त्यांच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर त्यांचा आणि माझा सहवास 2 ते 2.5 वर्षाचा आहे. तसं पाहिलं तर त्यांची ओळख 2.5 वर्ष झाली, त्यांच्याशी संपर्क आला आणि तोही आमच्या मुलांच्यामुळे. आणि पाहिलं तर त्या टीचर म्हणून तर खूप छान आहेत, कारण त्यांच्या परिवारामध्ये जाण्याचाही योग आला. त्यावेळेला पाहिलं की जे आपण म्हणतो ना की टीचरच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या मुलांच्यामध्ये पण ते दिसलं. आणि त्या आजी म्हणून जे नातवावरती त्यांचा संस्कार जे घालण्याचा प्रयत्न जो होता तोही खूप छान आहे. आणि त्यांची ती शिकवणी ही खूप म्हणजे आवडली आम्हाला. आणि तसं पाहिलं तर त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत आणि मला मोठ्या बहिणीसारखं त्यांनी खूप काही शिकवलं, समजवलं. तर त्यांचा सहवास छान असं वाटला. आणि जसं म्हणतात ना, आपण मुलांनाही म्हणतो की
जे आपण आईवडील हे मुलांचे पहिले गुरु असतात आणि त्याच्यानंतरचे गुरु म्हटलं तर टीचर असतात. तर ते गुरुवर्य म्हणून त्यांनी खूप छान अशी सेवा केलेली आहे. मुलांच्यामध्ये ते बघितलेलं आहे, कारण त्यांच्या शाळेतल्या मुलांचे बरेच वेळा व्हिडिओ वगैरे पाहिले मी. तर त्यामध्ये सुद्धा त्यांनी खूप छान अशी शिकवण मुलांना दिलेली आहे. आणि आत्ता जी त्यांचा प्रवास आत्तापर्यंतचा असा सुंदर बघण्यात आला आणि इथून पुढचाही सुंदर होणार आहे. तर मी आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून पुन्हा एकदा मी ताईंना शुभेच्छा देते. नमस्ते. आहे अमरावतीवरून मला कल्पना मॅडमबद्दल काहीतरी माहिती द्यायची. आम्ही चिखलदऱ्याला 13 वर्ष सोबत होतो आणि मॅडम आमच्या शेजारी होत्या. शेजारी नाही तर त्या आमच्या बहिणीसारख्याच होत्या. त्या खूप छान मॅडम आहे. अशा मॅडम घडणं विद्यार्थ्यांसाठी एक ती सौभाग्याचीच गोष्ट आहे. आणि मॅडम म्हटलं की खूप चांगल्या मॅडम आहेत त्या मन मिळावू आहे. सर्वांना घेऊन चालतात, घर चालवतात आणि त्यांचा स्वभाव खूप छान आहे. त्या खूप हुशार आहे. अशा मॅडम होणं म्हणजे कठीणच गोष्ट आहे. त्या आमच्यासाठी एक प्रेरणादायी मॅडम आहेत. त्या घरकामात किंवा शाळेत आणि परिवाराला सांभाळण्यात खूप खूप चांगल्या आहे. बाकी बोलण्यासारखं खूप काही आहे, पण मी एवढंच बोलून त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त 2 शब्द संपवतो. हॅलो आजी, हॅपी रिटायरमेंट. हॅपी रिटायरमेंट. काकू, सेवानिवृत्तीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. काकू, मी स्पेशली आज मला असं वाटलं की काहीतरी स्पेशल आपल्या काकूसाठी करावं, कारण काकूनी आपल्यासाठी खूप काही स्पेशल गोष्टी केल्या आहे. खूप काही आयुष्यात खूप काही शिकवलं आहे. मला असं वाटतं तुम्ही कधी काकू म्हणून नव्हत्याच माझ्यासाठी, तुम्ही माझी एक मैत्रीण म्हणूनच होत्या. कुठली गोष्ट शेअर करणे, कुठल्या भरपूर काही शिकली. म्हणून मला तुमच्यासाठी स्पेशल काही करायचं होतं. म्हणून मी आज तुमच्या या शाळेमध्ये आली आहे का तिथे तुमच्यासुद्धा खूप सुंदर आठवणी आहे आणि माझ्यासुद्धा तुमच्यासोबत त्या तिथे खूप सुंदर आठवणी आहे. म्हणून मला असं वाटतं काकू काही स्पेशल म्हणजे काहीतरी द्या उभा, तर ते माझ्याकडून तुमच्यासाठी एक स्पेशल आहे. आणि महत्त्वाचं काकू, तुम्ही तुमच्या आयुष्यात एक आदर्श शिक्षिका तर होत्याच, महत्त्वाचं तिथे काहीच डाऊट नाही, पण त्याच्याबरोबर एक आदर्श पत्नी, काकू, मुलगी, सर्व काही काकू. म्हणजे मी आज तुमच्या पुढे काय तुमच्या मागेही कोणाला सांगतो की माझी काकू म्हणजे ऑलराऊंडर जी लेडी ऑलराऊंडर लेडी म्हणून तुम्हाला ओळखतो. आणि तुमचा खूप मोठा आदर्श आमच्यासमोर आहे. आणि महत्त्वाचं तुम्ही माझ्यासाठी नेहमी मैत्रीण राहिलेली आहे. असंच इथून जसं तुम्ही इथपर्यंत आयुष्य खूप सुंदर जगत आलं आहे, प्रत्येक गोष्टी एन्जॉय केली आहे. जसं शिक्षिका म्हणूनच नाही, तुम्ही एक ॲज अ पर्सन म्हणून प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला. ही मी स्वतः अनुभवला तुम्हाला जाऊ. तसंच तुम्ही आयुष्यात पुढच्याही वाटचालीमध्ये असाच सुंदर म्हणजे प्रत्येक गोष्टीचा आनंद घेऊ म्हणजे तुम्ही घेतालच आहे, हे मला माहीत आहे पक्का. आणि नेहमी तुमचं आयुष्य म्हणजे सुंदर असं उत्तम जावं. आणि बस एवढंच म्हणाल की काकू तुम्ही म्हणजे खूप सुंदर तुमचं असं हे गेलं आणि याच्या पुढेही तुमचं आयुष्य सुंदर जावं. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला सेवानिवृत्तीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देते.